आता आपण येशूच्या जन्माच्या वर्षाकडं, द मोस्ट क्रुशल सब्जेक्ट ऑफ द क्रिसमस, नाताळाबद्दल अतिशय निर्णायक हा विषय आहे. आणि मी आपल्याला विनंती करतो की याला बारकाईने समजून घ्या. मी आपल्याला कुठं नेत आहे, 2000 शतका मागं. आतावर मी आपल्याला जुन्या काळात घेऊन गेलो आणि जुन्या काळातल्या भविष्यवाणी आपण एक एक चेक करत होतो आणि देवदयाने आपण अनेक चेक केल्यात. चेक म्हणजे इन अ सेन्स आपण त्या लागू केल्या आणि देवाला धन्यवाद की देवाने आपल्याला ते गुज प्रगट केले. आता आपण ज्या गोष्टी बायबलमध्ये येशूच्या जन्माबद्दल आहेत त्यात आपण पाहिल्यात, पण आता आपण त्या गोष्टीकडे जात आहोत ज्या बायबलमध्ये नाहीत, ज्या बायबलमध्ये नाहीत. आणि आता त्या मंडळी पुढे कशा मांडायच्या? बायबलमधून मांडायचं काय, कुठून शोधून काढू शकतो, प्रार्थना केली इकडून, कारण तुम्हाला बेसिक आहे 100%. आता जे बायबलमध्ये नाही ते तुमच्यासमोर आणायचे. आणि याच गोष्टींवर अनेक लोक या ठिकाणी वादविवाद तयार करतात. ज्या गोष्टी बायबलमध्ये आहेत, या बायबलमध्ये नसलेल्या गोष्टी अशा त्या मांडतात की बायबलमध्ये असलेल्या गोष्टी पण तुम्ही मानू नये किंवा तुम्ही पाळू नये, या लेवलला ते प्रेशर टाकतात. बारकाईने ऐका. चला, मी प्रश्नाने सुरुवात केली होती की पहिल्या मंडळीबद्दल, पहिल्या चर्चबद्दल आपण ऐकलं का आणि आपल्याला काही आयडिया आहे का? पहिलं जे चर्च आहे, जर तुम्ही बायबल वाचणारे आहात तर तुम्हाला तुमच्या बायबलमध्ये सापडेल. पहिलं जे चर्च होतं हे आम्हाला प्रेषित 2 मध्ये पाहायला मिळतं. आणि सिंपल आहे, 42 वचन तुम्ही नंतर वाचा की ते एकत्र असायचे, भाकर मोडण्यात, शिक्षणात, तुम्ही पहा, वाचा. आणि हे झालं पहिलं चर्च. आता ही गोष्ट आम्हाला लुकाने, मी आपल्याला मागेही सांगितलं, परत सांगतो, 2 पुस्तकं लिहिलेत. पहिलं लुकाचं शुभवर्तमान, दुसरं बुक ऑफ ॲक्ट्स, प्रेषितांचं कृत्य. आणि या दुसऱ्या पुस्तकामध्ये प्रेषिताने हिस्ट्री दिली, ज्या पुस्तकाचा संदेश आहे पवित्र आत्म्याने चालू केलेलं कार्य. आणि पवित्र आत्म्याने चालू केलेलं कार्य हे काय पहिल्या शतकापुरतं नाही आहे. म्हणून प्रेषितांचं पुस्तक आम्हाला पाहायला मिळतं एक ठराविक ठिकाणी येऊन, जिथं पौल रोममध्ये होता, नजर कैदेत होता, तिथपर्यंत येऊन थांबलंय, पुढे डिटेल नाही आहेत. पत्रही वाचत असताना जेवढे जसे आहेत तसे आहेत, पण बाकीच्या डिटेल भेटत नाहीत. आणि म्हणून हे जर डिटेल आम्हाला पाहिजे असेल तर आम्हाला पहिल्या चर्चकडे जावं लागतं. आता पहिलं चर्च आम्हाला पाहायला मिळतं, याची स्थापना पेत्राने केली, कारण त्याला अभिवचन होतं की तू खडक आहे आणि या खडकावर मी माझी मंडळी रची. यामध्ये 3000 लोकांची भर पडली, 5000 लोकांची भर पडली. आणि आम्हाला पाहायला मिळतं मंडळी वाढत गेली. पहिले 130 लोक होते, मग पवित्र आत्मा त्यांच्यावर आला आणि मग ते देवाचं काम वाढत गेलं. आणि मग आम्ही पाहतो यहुद्यामध्ये ते गेलं, शमरोनात ते गेलं आणि सर्व जगभरात ते पसरलं. पहिलं शतक मी सांगतोय, आज आम्ही 21व्या शतकात आहोत. 20 शतकं पूर्ण झालेले. पहिलं शतक म्हणजे जवळजवळ 19 शतकं मागं मी तुम्हाला घेऊन चाललो. ज्या ठिकाणी पहिलं चर्च होतं, पहिल्या चर्चचं काम जबरदस्त काम होतं. लोक बरे व्हायचे, प्रेषणाच्या सावलीने लोकांचे आजार बरे व्हायचे, ते मेलेले जिवंत करायचे. अद्भुत गोष्टी झाल्या, ज्या इतकं भयानक सामर्थ्य देवाचं मंडळी उतरून आलं होतं की मंडळीने जगाला हलवून टाकलं. आणि एका ठिकाणी म्हटलं, हे साधारण लोक नाही, हे जगाची उलथापालथ करणारे लोक आहेत. हे पहिल्या मंडळीतलं काम होतं. जशी जशी वेळ पुढे गेली आम्हाला पाहायला मिळतं की पहिली मंडळी जी आहे त्यातले सर्व अपोस्टल, अर्ली फादर जे कोणी होते, पेत्र, योहान, मत्तय, लूक, हे सगळे कुणी मारले गेले, कुणी मेले. आणि ती पिढी संपली आणि मग पुढची पिढी आली. आणि ही जी पुढची पिढी आली त्या पिढीबद्दल आम्ही प्रेषणाच्या पुस्तकात लिटरली थोडंसं पाहतो. नंतर मंडळीकडं, चर्चकडं, आपल्याकडं लेखी काही नाही आहे. आता जे लोक बायबल स्कूलला जातात त्यांना त्याची लेखी भेटते, नोट्स भेटतात. आणि आज नेटचा जमाना आहे, इंटरनेटचा जमाना आहे, यूट्यूबचा जमाना आहे. हे नका समजू तुम्हाला तिथून भेटेल ते सगळं खरं आहे म्हणून. आणि हा वक्ता लय भारी बोलतो, तो वक्ता लय भारी बोलतो, ही सिस्टरला भारी बोलली, तो बरोबर लय भारी बोलला. नो, भारी बोलणं म्हणजे सत्य असं नाही होत, त्यात कोणी का असं ना. परंतु आम्हाला पाहायला मिळतं की पहिल्या मंडळीतले सगळे अर्ली फादर हे झोपी गेल्यावर म्हणा, मारले गेल्यावर म्हणा, छळाचा काळ म्हणा, मग मंडळी पुढे सुरू झाली. दुसरी पिढी आली, ही पहिल्या शतकात होती. मग तिसरी पिढी आली जी पहिल्या आणि दुसऱ्या शतकात होती. आणि अशा पिढ्या पुढे चालल्या. आणि आम्हाला पाहायला मिळतं की तिसऱ्या शतकात ज्यावेळेस चर्च आलं, लक्षपूर्वक ऐका, तिसऱ्या शतकात ज्यावेळेस चर्च आलं, 315 AD, म्हणजे तिसऱ्या शतकातलं 15वं वर्ष. या वर्षामध्ये ख्रिस्ती लोकांसाठी फार मोठा चमत्कार घडला. आणि हा जो चमत्कार होता तो असा होता की कॉन्स्टंटाईन नावाचा जो रोमन बादशाह होता, याने येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला.
आता यात तुम्हाला असं काय विशेष येशू स्वीकार केला, त्या काळात मी तुम्हाला नेतो ज्या वेळेस आम्ही AD 37 मध्ये येतो. AD 37 म्हणजे जिथं येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण झालेलं आहे, जिथं मंडळीची स्थापना झालेली आहे, मंडळीचं काम वाढायला लागलेलं आहे, चिन्ह चमत्कार होत आहे. जो म्हणतो तो म्हणतो मला येशू पाहिजे, मला ख्रिस्त पाहिजे, आणि जो कोणी आहे तो मंडळीत येत आहे. मंडळ जिकडे तिकडे मंडळच मंडळ, एक मोठं संजीवन आलेलं आहे, आत्मेच आत्मे. तर या लोकांसाठी, रोमन लोकांसाठी जो एक राजा होता AD 37 ते 67 दरम्यान, याचं नाव रोमन सम्राट नीरो. आणि हा जो नीरो होता याच्याबद्दल आपण इतिहासामध्ये ऐकलं असेल, याच्याबद्दल आपण अभ्यास केला असेल. हा मोस्ट क्रुशल एम्पायर ऑफ रोमन होता, ज्याने मंडळीचा भयानक छळ केला. लक्षपूर्वक आहे का चर्च? मी 315 मध्ये तुम्हाला घेऊन आलोय, आणि 315 मधून तुम्हाला नीरोकडे आणलंय मी 67 मध्ये. आणि इथं काय घेऊन आलो मी तुम्हाला? हा जो काळ होता मंडळीच्या वाढीचा काळ होता, हा जो काळ होता संजीवनाचा काळ होता, हा जो काळ होता चर्च इस्टॅब्लिश होण्याचा काळ होता. आणि नीरोनी पाहिलं, हे जर असेच वाढत राहिले, हे जर असेच पुढे गेले, तर आपलं साम्राज्य संपलं. कारण त्याला भीती वाटायला लागली की सगळे लोक याच्या मागे चालले, सगळे लोक ख्रिस्त म्हणून येशू आहेत त्याचा स्वीकार करताय, आणि आपलं राज्य उलथापालथ होईल. भीती वाटली. पॉलिटिक्स, आणि पॉलिटिक्स तुम्हाला माहिती भयानक असते. आणि म्हणून या नीरोने काय केलं, याने पहिली स्ट्रॅटेजी वापरली, ती ही होती की प्रेषितांना मारून टाका. लक्षपूर्वक आहे का चर्च? आणि बायबलचा अभ्यास करणारे जे इतिहासकार आहे पहिल्या शतकापासून आलेले, ते अशा प्रकारे दस्तावेजमध्ये लिहितात की पेत्राला याच नीरोने मारून टाकलं, पौलाला याच नीरोने मारून टाकलं. लक्षपूर्वक तुम्हाला समजतं मी काय शिकवते चर्च? सगळ्यांना कळतंय? ख्रिसमस जर जाणून घ्यायचा तर आम्हाला इतिहास माहिती पाहिजे. येशूच्या जन्माची तारीख जाणून घ्यायची तर आम्हाला इतिहास माहिती पाहिजे. येशूच्या जन्माचं वर्ष जाणून घ्यायचंय आम्हाला इतिहास. आणि तो इतिहास कोणता? जगाचा इतिहास नाही, मंडळीचा इतिहास, चर्चचा इतिहास. पहिला चर्च, आणि त्या चर्चचा झालेला छळ आणि त्या काळात असलेली परिस्थिती. हा नीरो जो होता, हा जे लोक चर्चला जायचे प्रार्थना करताना धरायचा आणि त्यांना सिंहापुढे टाकायचा. याला आम्ही रोमची रंगशाळा म्हणतो. आठवतो मी नाही? रोमची रंगशाळा. आपण ही गोष्ट आवर्जून, हा जो टॉपिक आहे फार इंटरेस्टिंग. आज आपण जे प्रकार पाहतो WWE वगैरे काय असतात, हाणामाऱ्या, तिथून आलेली संकल्पना ही. आणि या नीरोला ते फार आवडायचं. आणि त्या ठिकाणी पाळक, पाळकीन, लेकरं हे रंगशाळेत सोडले जायचे, सगळे लोक बसायचे, आणि सिंह सोडले जायचे, वाघ सोडले जायचे, आणि वाघ येऊन पाळकाला खाऊन टाकायचे, सिस्टरला, ब्रदरला, जे कोणी असतात तिथं त्या काळात तुमच्या माझ्यासारखे मारून टाकायचे. आणि लोकांना आनंद व्हायचा. इतका क्रूर, एवढा भयानक हा नीरो होता. या नीरोचं म्हणणं होतं, मी हे ख्रिस्ती धर्माला उपटून टाकेल, मी पाळकं संपवून टाकेल, मी मंडळी संपवून टाकेल. त्याने वाटेल तो प्रयत्न केला. महिलांना धरायचा, पुरुषांना धरायचा, आणि त्याच्या राजमहिलातला जे खांब आहे त्याला बांधून ठेवायचा, त्यांच्यावर डांबर टाकायचा, आणि रात्री त्या लोकांना तो पेटून द्यायचा, आणि त्या उजाडामध्ये हा पार्ट्या करायचा. कल्पना करा. अजून खूप इतिहास आहे, मी तिकडे सगळीकडे येणार नाही. एवढा भयानक हा नीरो होता. कल्पना करा. येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर याचं कार्य चालू झालं, आणि याने आम्हाला पाहायला मिळतं की मंडळीला भयानक छळलं, आणि काही प्रेषित देखील मारून टाकले. इतका भयानक हा होता. आता मजेची गोष्ट, ही पहिल्या शतकातली गोष्ट मी तुम्हाला सांगतो, आणि या नीरोबद्दल मला सांगू द्या. पहा देव कसा आहे. जर तुम्ही देवाच्या सेवकाला छळताल, देवाच्या लोकांना छळताल, उगाच काहीतरी इतर गोष्टी करून, राजकारण करून, जी आम्हाला नीरोची स्ट्रॅटेजी पाहायला मिळते, तरी फार भयंकर आहे. कारण देवाच्या लोकांच्या बाजूने कोणी असो किंवा नसो, देव असतो. आणि या नीरोला वयाच्या 30व्या वर्षी, 30 म्हणजे फाशी घ्यावी लागली, फाशी, आणि आत्महत्या केली. चल, हा झाला नीरो. हा झाला पहिल्या शतकात. थोडं पुढे येऊ. नीरो नंतर अनेक एम्पायर आले रोमन, ज्याच्यामध्ये आम्ही पाहतो डोमिटाईन होता, टार्जन होता, असे एक बाई एक. आणि हे आले का मंडळीला छळायचे, आले का मंडळीला छळायचे. का छळत होते? मंडळी वाढत होती. येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा होत होता, येशू ख्रिस्ताचं स्वर्गीय आगमन साजरं होत होतं, येशू ख्रिस्ताची सेवा साजरी होत होती, येशू ख्रिस्त पुनरुत्ती झालाय हा संदेश पौल देत होता की आम्ही तर वधस्तंभावर केलेला ख्रिस्त गाजवतो. पेत्र सांगत होता पश्चाताप करा, आणि ज्या नाझरी येशूला तुम्ही वधस्तंभावर मारलं, तुम्ही त्याला दिलं, त्याच्यावर विश्वास ठेवा, कारण देवाने त्याला उठवलं. आणि जो उठवत होता प्रत्येक गुडघा टेकला जात होता, प्रत्येक जीवा कबूल करत होती. येशू हा देव आहे. सगळे जग येशूच्या मागे चाललं होतं, आणि त्याच्यामध्ये राजकारण आलं, आणि हे क्रूर राजे आले जे रोमन सम्राट होते, जगावर राज्य होतं. यांनी हा धर्म संपवायचा प्रयत्न केला, यांनी मंडळ संपवायचा प्रयत्न केला, आणि इतका छळ करत होते की बस. जे अपोस्टल होते त्यांचे पण शिष्य होते, तिमोथी, तीत, पॉलिकार्प, हे सगळ्यांचे शिष्य होते, त्यांनाही मारू टाकत होते.
अनेक महिलांना मारून टाकत होते, अनेक पुरुषांना मारून टाकत होते. आणि हा छळ चालत 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 असताना हा छळ 315 पर्यंत आला. कुठं होतो आपण? कॉन्स्टंटाईन. ज्या राजाने काय स्वीकार केला? कोणाचा स्वीकार केला? उघडपणे पहिला रोमन राजा. अगोदरचे राजे काय करायचे? धरला का मारला, छळला. याने काय केलं? याने डायरेक्ट येशूचा स्वीकार केला. हा ख्रिस्ती झाला. आणि जसा हा ख्रिस्ती झाला, कल्पना करा, अगोदरचे राजे छळायचे आणि हा ख्रिस्ती झाला. मंडळीला आनंद झाला असेल का दुःख झालं असेल? आणि मी तुम्हाला विचारतोय, जो तुम्हाला जिथं धरला का शूट, धरला का मार, धरला का चिर, आता राजाच असा आलाय जो म्हणतो काही करा, गा स्तुती करा, काही करा. आनंदाची गोष्ट होती, दुःखाची होती? आणि मी तुम्हाला विचारतो, ही घटना 315 मध्ये घडली. आणि या कॉन्स्टंटाईनने 315 मध्ये जो ख्रिस्ताचा स्वीकार केला, 325 मध्ये एक मोठी बैठक झाली. लक्षपूर्वक ऐका, मी 25 तारखेकडे तुम्हाला घेऊन आलोय. आणि मी तुम्हाला कुठे घेऊन आलोय? येशू ख्रिस्ताच्या जन्माकडे. आता आणि तारखेकडे चाललोय, वर्षाकडे चाललोय. बरं, या कॉन्स्टंटाईनने जगातले सगळे बिशप, सगळे आर्च बिशप, जे फादर होते, अर्ली फादर म्हणजे जे आम्हाला पहिल्या मंडळीच्या नंतरचे शिष्याचे शिष्य, हे सगळे एकत्र केले आणि त्या ठिकाणी एक मोठी कॉन्सिल भरली. याला कॉन्सिल ऑफ नायसिया म्हणतात. ही जी आहे कॉन्सिल 325 मध्ये भरली. आणि या ठिकाणी अनेक निर्णय घेण्यात आले. आणि त्यातला एक निर्णय होता 25 डिसेंबर. बोलो येशू मसीह की. 25 तारीख. आणि आपण कुठं आलो आता? 25 तारखेला. ही तारीख कधी डिसाइड झाली? ज्यावेळेस कॉन्स्टंटाईन हा ख्रिश्चन झाला, याने एक मोठी बैठक भरवली, ज्याला काउन्सिल ऑफ नायसिया म्हणतात, जी 325 मध्ये झाली. आणि त्या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आला की यापुढे 25 डिसेंबर हा येशू ख्रिस्ताच्या जन्माचा काय असेल. पण हे शिक्षण चुकीचं आहे. ट्विस्ट. हे शिक्षण पूर्ण नाही. आणि याच शिक्षणाला असे काही लोक उचलतात आणि ते म्हणतात पहिल्या शतकातली मंडळी ख्रिसमस पाळत नव्हती, दुसऱ्या शतकातली मंडळी ख्रिसमस पाळत नव्हती. हा जो रोमन बादशाह आहे, याने ख्रिसमस सुरू केला, याने रविवार सुरू केला. हे रविवार जे आपण बसतो, याने हे सगळं सुरू केलं. हा रोमन होता. आणि हा ख्रिश्चन देवासाठी नाही झाला. याने पाहिलं की सगळे ज्याच्या मागे चालले, आपणही त्याच्या मागे जाऊ, सगळे आपल्या मागे येतील. लक्षपूर्वक ऐका, पॉलिटिक्स यालाच म्हणतात. आणि म्हणून हा ख्रिश्चन झाला म्हणतात. आणि सगळे याच्या मागे, सगळे यांनी स्वीकारले. कारण लोक कोणते वाढले होते? सगळीकडे ख्रिस्ती वाढले होते. आणि म्हणून यांनी डोकं वापरलं. आणि यांचा जो रोमन लोकांचा एक सण आहे, मी पुढे बोलणार आहे आपल्याशी, तो याने ख्रिस्ती धर्मात घातला. आणि जो रोमन सण 25 तारखेला साजरा केला जायचा, तो शिफ्ट जो आहे तो नाताळात केला. आणि तेव्हापासून रोमन सण हा नाताळ म्हणून साजरा व्हायला लागला. आणि म्हणून मंडळी नाताळ साजरा करू नये. मंडळी नाताळ साजरा करू. बोला चर्च. हे शिक्षण 315 मध्ये द काउन्सिल ऑफ नायसिया या ठिकाणी हा निर्णय घेण्यात आला. असं खोटं शिक्षण, अशा प्रकारचं पाखंड आज नाही आलं, त्या शतकात आलेले, तेव्हापासून ते चालत आलंय. तुमच्या लक्षात येतं तुम्ही काय बोलत आहे? 325 मध्ये काउन्सिल ऑफ नायसिया झाली, अगदी खरं आहे. कॉन्स्टंटाईन त्यात होता, हे पण अगदी खरं, कारण तो राजा झाला होता. पण जगातले सगळे, लक्षपूर्वक ऐका, सगळे बिशप, सगळे त्या काळातले विद्वान, हे सगळे एकत्र झाले होते. आणि ही कॉन्सिल कशासाठी झाली माहिती आहे का? हे काय सांगतात की 25 डिसेंबरसाठी झाली नाही. कदाचित तो त्यातला एक विषय असू शकतो. पण ही जी कॉन्सिल आहे, ही खास एका मेन कारणास्तव भरली होती. आणि त्या कॉन्सिलचा उद्देश होता आर्निझम. आर्निझम आहे हे खोटं शिक्षण देणारं पाखंड आहे, ज्याची सुरुवात पहिल्याच शतकात झाली होती. लक्षपूर्वक ऐका. आणि याचं मूळ शिक्षण काय होतं माहिती आहे का? येशू ख्रिस्त देव नाही, येशू ख्रिस्ताचा जन्म दैवी नाही. हे आर्निझम भयानकरित्या, कारण पाहिलं ख्रिश्चन धर्म वाढतं, काहीतरी घुस सोडून द्या, काहीतरी पिल्लं सोडून द्या. आणि म्हणून हे एक काम त्या ठिकाणी चालू झालं. आणि याच्या विरोधात ही 325ला काउन्सिल ऑफ नायसिया झाली. हे पाखंड आहे, हे चुकीचं शिक्षण आहे, हे सिद्ध करण्यासाठी, हे जाहीर करण्यासाठी सगळ्या जगातली मंडळी एकत्र आली. आणि 325 मध्ये कॉन्सिल भरली. आणि त्यांनी त्याचा निषेध केला की येशू ख्रिस्त पूर्ण देव पण आहे, येशू ख्रिस्त पूर्ण मानव पण आहे. हे खोटं शिक्षण आहे की हे म्हणतात येशू फक्त मानव आहे, देव नाहीये. आणि जर ही कॉन्सिल झाली नसती तर 3ऱ्या शतकात हा प्रयत्न होता की येशू देव नाही हा दाखवण्याचा.
दुसऱ्या शतकात हा प्रयत्न होता येशू देव नाही हे दाखवण्याचा. पहिल्या शतकात हा प्रयत्न होता येशू देव नाही हे दाखवण्याचा. त्यांना मारले, त्यांना चिरले, त्यांना जाळले, त्यांना सिंहापुढे टाकलं, त्यांना उघडे नागडे केलं, अनेकांवर रेप झाले, पण मंडळी कधी झुकली नाही, मंडळी कधी माघार घेतला नाही. मंडळी येशूसाठी जिवंत राहिली, मंडळीने आपला प्राण दिला, आपलं रक्त सांडलं. आणि आज तुम्ही आणि मी जरी तो देवाचं वचन ऐकत आहो, हे दुसरं तिसरं काही नसून पहिल्या मंडळीच्या रक्ताचं बलिदानाचं उगवलेलं पीक आहे चर्च. आज जर आम्ही आराधना करतोय, हे त्यांचं रक्त आमच्यासाठी सांडलं गेलेलं आहे, हा त्यांचा बलिदान आहे, हा त्यांचा विश्वास आहे, हे त्यांचा त्याग आहे. आणि मला फार आनंद वाटतोय आज की मी तुमच्यापर्यंत हा इतिहास घेऊन येत आहे. काय खोटं शिक्षण आहे. 325ला ही धर्मपरिषद झाली आणि नाताळ त्यांनी सुरू केला. अरे त्यामध्ये हजारो विषय होते, पण प्रमुख विषय जर काय होता तर तो हा होता की हे जे अनियजम आहे यांचा हा दावा होता. हे शिक्षण द्यायला लागले येशू माणूस आहे देव नाही, येशू माणूस आहे देव नाही. आणि हे खोटं शिक्षण याला हाणून पाडण्यासाठी ही काउन्सिल झाली होती 325 मध्ये. पास्टर दीपक थोरात या नावाने आपलं जे यूट्यूब चॅनल आहे, मी आपल्याला विनंती करतो की अशा प्रकारचा देवाचा संदेश आपल्याला मिळण्यासाठी आमचं चॅनल आपण सबस्क्राईब करावं.